शिवजयंती जवळ आलेली आहे आणि ही जी 19 तारीख आहे की त्याला सरकारी शिवजयंती हा शब्द मी वापरत नाहीये. आज सत्तेवरती जे शिवसैनिक बसलेले आहेत, माननीय उद्धव ठाकरे जे स्वतःला जर शिवसैनिक म्हणून घेत असतील तर, आणि बाळासाहेबांचं स्वप्न होतं की शिवसैनिक मुख्यमंत्री झाला पाहिजे म्हणून, या शिवसेनेनी ही आमची शिवजयंती नाही, आम्ही तिथीप्रमाणे म्हणजे फाल्गुन वद्य तृतीयेला शिवजयंती साजरी करू अशी भूमिका तेव्हा घेतली होती. विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. शिवजयंती साजरी कशी करायची, तारखेप्रमाणे का तिथीप्रमाणे असा वाद होता आणि शेवटी एक समिती स्थापन त्यांनी असा निर्णय घेतला की तारखेप्रमाणे शिवजयंती करावी. म्हणून 19 फेब्रुवारी ही जी तारीख आहे, म्हणजे शिवाजी महाराज जन्मले त्यावेळेसची ही तारीख आहे, ती जी तिथी आहे फाल्गुन वद्य तृतीया, तर त्याच्याप्रमाणे न करता आपण ते तारखेप्रमाणे करूयात असा निर्णय तेव्हा झाला. आणि जो अर्थात शासनाचा निर्णय म्हणल्याच्या नंतर जसं इतरांना बंधनकारक आहे तरीही शिवसेनेनी अट्टहासाने आमची शिवजयंती वेगळी म्हणून तेव्हा तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करायला सुरुवात केलेली होती. जेव्हा भाजप बरोबर शिवसेना सत्तेमध्ये होती आणि खिशामध्ये कायमस्वरूपी राजीनामे घेऊन फिरत होती तेव्हाही त्यांना ही सुरसुरी यायची, ते फुरफुर करायचे आणि तिथीप्रमाणे शिवजयंती काही ठिकाणी शिवसैनिक मोठ्या जोमानं साजरे करायचे. शिवसेनेचे आमदार खासदार विशेषतः जिथं आहेत तेव्हा त्यांना ऊत यायचा की आपणच सरकारमध्ये आहोत, राजीनामे ते खिशात घ्यायचे होतेच, पण कायमस्वरूपी भाजपला टोचायचं म्हणून वेगळी शिवजयंती साजरी करायची, कारण की तुम्ही आता सरकारमध्ये आहात त्यामुळे तुम्हाला ती शिवजयंती साजरी करणं भाग होतं. आता मुद्दा असा उपस्थित झालेला आहे की 19 तारखेला सरकारी शिवजयंती आहे, त्यांच्याच भाषेमध्ये सरकारमध्ये तुम्हीच बसलेले आहात, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहे आणि ही मागणी आता प्रत्यक्ष शिवसेनेच्या आमदारांनीच केलेली आहे. औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट आणि बाकीच्यांनी अशी मागणी केली की एकच शिवजयंती असावी. आता काही वेळ आली, तुम्ही जेव्हा विरोधी पक्षामध्ये होता तेव्हा तुम्ही विरोध करता आहात म्हणून तुम्ही तिथी करतात, हे तिथी साजरी करतात, हे एक वेळ मी राजकीय तुमच्या भूमिकेचं चतुरपणा म्हणा किंवा त्याचं द्योतक म्हणा मी समजू शकतो, पण तुम्ही सत्तेमध्ये होता तेव्हाही स्वतः सत्तेमध्ये असतानाही भाजपला डिवचायचं म्हणून तुम्ही जाणीवपूर्वक तिथीची मागणी करत होता. आता जेव्हा तुमच्यावर स्वतःवरती ही वेळ आलेली आहे, हे वारंवार घडलेलं आहे. शिवसेना जेव्हा तेव्हा भाजप बरोबर सत्तेमध्ये होती तेव्हा ज्या पद्धतीचं ते बोलले जायचे, आता तुम्ही 2-2.25 वर्षापासून ज्यांच्याबद्दल त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून सत्तेवरती बसलेला होता, चकार शब्द बोलायला आता तयार नाही. यांना अडचण कशी झालेली आहे की जसं त्या इस्लामचा एक वाद चालू आहे, आम्ही त्या मागच्या एका व्हिडिओमध्ये पण म्हणलं होतं की आधुनिकतेशी त्यांचा जिहाद आहे. नवीन जो काही काळ चालू आहे ते समजून घ्यायला तयार नाहीत. हा जसा इस्लामची अडचण आहे त्याच पद्धतीनं काही प्रमाणात महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं असं होऊन बसलेलं आहे. त्यांनी जी स्वतःची भूतं मोठी करून ठेवलेली आहे ती आता त्यांच्याच मानगुटीवरती बसलेली आहे. तारीख आणि तिथी हा वाद निष्कारण घालत बसण्याच्या पेक्षा आज सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात वापर कशाचा होतोय, तारखेचा वापर होतोय. सरकारने निर्णय काय घेतला, चूक का बरोबर, ती नंतरची गोष्ट आहे, पण निर्णय हा झाला ना की आता आपल्याला तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करायची, तर मग सरकारी पातळीवरती जे करायचे ते तुम्हाला तारखेप्रमाणेच करावं लागेल. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. जसं तुम्ही तेव्हाच निर्णय असा घेतला असता की तारीख आम्ही महत्त्वाची मानत नाही, तिथीप्रमाणे, जसं अजूनही सगळे भारतीय हिंदू सण हे भारतीय पंचांगाप्रमाणे साजरे होतात. स्वतःला तथाकथित पुरोगामी म्हणून घेणारे सगळे हे जे महान आहेत, बुद्ध जयंती ही जी पौर्णिमा आहे, बुद्ध पौर्णिमा नावातच पौर्णिमा आहे, तू कुणी कितीही पटकून घेतलं तरी त्याला त्याची तारीख करता येत नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं जयंती असो किंवा पुण्यतिथी असो ही तारखेप्रमाणे करता आली, हे बरोबर आहे, पण त्यांनी ज्या धर्माचा स्वीकार केला त्या बुद्ध धर्मामध्ये बुद्धाच्या जयंतीची जी तिथी आहे तीच तिथी वैशाखी पौर्णिमा आहे, तीच तुम्हाला साजरी करावी लागते. म्हणजे हे सगळे स्वतःला पुरोगामी म्हणणारे यांनी खोदून काढत जुनं जाऊन तिथं तेव्हा इंग्रजांचं कॅलेंडर होतं असं समजून ती तारीख म्हणून असा अट्टास का नाही केला, कारण की काही वेळा हे करण्यामध्ये अर्थ नसतो. गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा होतो, कारण की ती आमची एक परंपरा आहे. त्याच पद्धतीने जर तुम्हाला शिवाजी महाराज हे ज्या एका विशिष्ट प्राचीन अशा हिंदू परंपरेचे स्वतःला वारसा सांगता आहेत, त्याचा गौरव गात आहेत, स्वतःला हिंदू म्हणजे राजा म्हणून घेत आहेत, असं जर असेल तर हा निर्णय घ्यायला पाहिजे होता. किंवा आताही 2.25 वर्षापासून तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही का नाही ठरवलं की बाबा आधी जर ठीक आहे सरकार याच्याप्रमाणे चालत होतं, इथून पुढं तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी होईल. तेही झालं नाही.
म्हणजे ह्याच्यातली अडचणीची बाब कशी, ही फक्त तारीख आणि तिथीपुरता मुद्दा नाहीये, ही प्रत्यक्ष घुसमट त्या शिवसैनिकांची होती की ज्यांची तुम्ही वाढ आजपर्यंत कुठल्याने केलेली होती, की आपल्याला तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करायची, म्हणजे आपल्याला या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड करायचा. एक जी सरकारी व्यवस्था स्थापन झाली, मुळात शिवसेना हीच एक चळवळ अशा पद्धतीची होती की सगळ्या सरकारी यंत्रणेमध्ये, व्यवस्थेमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकांना, सर्वसामान्य लोकांना न्याय भेटत नाही, त्यांचा आवाज उठवण्यासाठी वारंवार भाऊ तोरसेकर सारखे ज्येष्ठ पत्रकार याचे व्हिडिओ करून जुन्या शिवसेनेचे कार्यकर्ते, शिवसैनिक कसे वागत होते, शाखा प्रमुख हा त्यातल्या भागातल्या लोकांसाठी त्यांची अडचण सोडवणारा एक देवदूत कसा वाटत होता याची दाखले देतात. म्हणजे तुम्ही ह्या व्यवस्थेच्या मधल्या ज्या त्रुटी आहेत त्या तुम्ही दाखवून देता, त्याचं तुम्ही निराकरण करता, ती समस्या सोडवता, म्हणूनच तुमच्याकडे लोक येत होते, अशी ती जुनी गोष्ट. आता अडचण अशी आहे की तुम्ही आता प्रत्यक्ष त्या जागेवरती बसलेले आहात जिथं तुम्ही टीका करत होते, किंवा अगदी भाजप बरोबर सत्तेमध्ये असताना सुद्धा राजीनामा खिशात ठेवून फिरत होते, किंवा आपल्या मातोश्रीमध्ये बसून होते आणि बाकीच्यांना तुमचे उंबरे झिजवायला भाग पडत होते. आता परिस्थिती अशी बदललेली की तुम्ही खुर्चीवर बसलेले आहात, तुम्हाला दुसऱ्यांचे उंबरे झिजवणं भाग आहे. दुसऱ्याची तर सोडाच, आता समजा शिवसैनिक त्यांना आधी बाळासाहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे तिथीला आम्ही शिवजयंती साजरी करू असं जर म्हणणार असेल तर आत्ता उद्धव ठाकरेंकडे मुख्यमंत्री म्हणून काय ते सांगतील. म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री म्हणून बोलणार आहात, पक्षप्रमुख म्हणून बोलणार आहात, बाळासाहेबांचा वारसा सांगता म्हणून बोलणार आहात, हिंदू हृदय सम्राट त्यांना विशेषण होतं, त्यांचे तुम्ही चिरंजीव म्हणून ती परंपरा सांगता म्हणून बोलणार. तुम्ही सांगा ना आता काय बोलणार आहेत ते. संजय राऊत वारंवार नसलेल्या गोष्टी, नको त्या गोष्टीवरती इतका बोलभांडपणा करतात. आता शिवसेनेच्या आमदारांनी स्वतः मुद्दा उपस्थित केलाय की तारीख का तिथी, मग तुम्ही त्याचं उत्तर द्या. दुसरा एक मुद्दा समोर येतो की जो शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा होता, त्याच वेळेस असा निर्णय झाला होता की शिवकालीन किल्ल्यांची दुरुस्ती व्हावी. शिवकालीनच नाही, शिवपूर्वकालीन सुद्धा जे हिंदूराव, उदाहरणार्थ मी मराठवाड्यातलं सांगतो की या ठिकाणी यादवांचं राज्य होतं, नंतरच्या म्हणजे महाराष्ट्रातल्या ह्याच्यामध्ये त्या काळचे किल्ले आहेत, अतिशय काही किल्ले तर बऱ्यापैकी अवस्थेमध्ये आहे. या सगळ्यांच्या दुरुस्तीचे विषय आधी भाजप शिवसेना होती तेव्हा तर तुम्ही सत्तेवरती होता आणि आता प्रत्यक्ष मुख्यमंत्री आहात. इतक्या 7-8 वर्षामध्ये ते 5 वर्ष आणि आताचे 2-2.25 वर्ष का नाही मार्गी लागले? शिवजयंतीच्या निमित्तानं हा विषय का नाही समोर येणार? शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जे हे गड किल्ले किंवा त्यापूर्वीची जी सगळी व्यवस्था होती त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही काय केलेलं आहे? किंवा हेच नाही, अजून एक मुद्दा जो आम्ही आधी मांडला होता ना, आता शिवजयंतीच्या निमित्तानं परत आम्ही प्रकाशामध्ये आणतो. गजानन भास्कर मेंदळे यांनी आवर्जून एक गोष्ट समोर आणलेली होती की शिवाजी महाराजांनी ज्या मंदिरांना बाटवून मशिदी केल्या गेल्या त्या परत पुन्हा हिंदू मंदिरं म्हणून स्थापित केली. कर्नाटकातलं मंदिर आहे, गोव्यामधलं मंदिर आहे, ठीक आहे. आता एक मुद्दा समोर येतो, राम मंदिरच्या निमित्ताने जो निकाल लागला, जे मंदिरं आज जुनी आहेत, प्राचीन अवस्थेमध्ये आहेत, म्हणजे काय ढासळलेल्या अवस्थेमध्ये आहेत, काही जीर्ण झालेली आहेत, अशी जी एक जवळपास 100 मंदिरं आहेत. डॉक्टर गोबो देगलूरकरांसारख्यांनी त्यावरती PhD करून त्यांची यादी काढलेली आहे. मग ही सगळी मंदिरं चांगल्या पद्धतीनं दुरुस्त असावीत, हे शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं का नाही निर्णय घेतला जात? ज्या शिवाजी महाराजांनी जीर्ण झालेल्या किंवा ज्यांची मस्जिद केल्या गेली अशा मंदिरांचा जीर्णोद्धार करून पुन्हा हिंदू मंदिर म्हणून त्या ठिकाणी पूजा व्हावी, किंवा नेताजी पालकरला परत हिंदू करून त्याला हिंदू धर्मामध्ये प्रस्थापित करून घ्यावं, ही भूमिका घेतली होती. मी असं म्हणत नाही की आज ज्यांची त्याच्यात तो काय वाद चालायचा ती वेगळी गोष्ट. आज शिवजयंतीच्या निमित्ताने जी मंदिरं जीर्ण अवस्थेमध्ये आहेत, 1000 वर्षापूर्वीची आहेत, महाराष्ट्रामध्ये जवळपास 1000 वर्षापूर्वीची 97 ते 98 म्हणजे 100च्या जवळपास मंदिरं आहेत. ही तज्ज्ञांनी सांगितलेलं मी यादी सांगतो. ह्या सगळ्या मंदिरांची दुरुस्ती तातडीनं झाली पाहिजे असा निर्णय ह्या स्वतःला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे वारसा आम्ही सांगतो असं म्हणून घेणाऱ्या सरकारला का नाही घेता येत? शिवजयंतीच्या निमित्तानं नवीन स्मारकं कुठं कशी असावीत, नवीन पुतळे कसे कुठे उभा राहावेत, त्याच्यावरती किती पैसा खर्च करावा तुम्ही वारंवार सांगता. मग ही तुमची जबाबदारी आहे की ज्या शिवाजी महाराजांनी हे धोरण ठरवलेलं होतं, आपला प्राचीन वारसा आपण जतन केला पाहिजे, अशी प्राचीन किमान 100 असलेली जी मंदिरं आहेत ती मंदिरं दुरुस्त का केली जात नाहीत? तारीख आणि तिथीच्या निमित्तानं तुमची जी नीती आहे ती शिवशाहीच्या विरोधातली आहे.
हे स्पष्ट होतं. म्हणून हा निर्णय घ्यायला पाहिजे. आणि हा मुद्दा दुसऱ्या कोणी नाही, शिवसेनेच्याच लोकनियुक्त आमदारांनी उपस्थित केलेला आहे. शिवजयंती तारीख का तिथी तुम्हीच ठरवा. इथेच थांबूयात. धन्यवाद.